वेळ काढून काम करतात, त्यामध्ये समाजातल्या वरिष्ठ ज्येष्ठ नागरिकांना, ज्येष्ठ समाजसेवकांना त्याच्या पाठीवर थाप मारली पाहिजे, त्याला प्रमोट केलं पाहिजे, त्याला मदत केली पाहिजे. नाहीतर आपल्या समाजामध्ये काय परिस्थिती आहे, राजेश वरळीमध्ये मोठा व्हायला लागला का, बरं ठीक आहे, कुणाचा सपोर्ट आहे, सासऱ्याचा सपोर्ट आहे, मग या सासऱ्या जावयामध्ये भांडण कसं लागेल, किंवा राजेशला आपण विरोध केला तर राजेशचं खर्चीकरण कसं होईल, हे आपले काही समाज बांधव बघतात. ही वृत्ती सोडा. ह्या वृत्तीमुळे 79 वर्षामध्ये पण भारत देश स्वतंत्र होऊन आपल्याला मातंग समाजाला का काही मिळत नाही, ह्या असल्या वृत्तीमुळे मिळत नाही. राजेश मोठा होतोय, राजेश आमदार होऊ द्या, राजेश कॅबिनेट होऊ द्या, अरे तो समाज चळवळीमधला पोरगा आहे. समाज चळवळीमधला कार्यकर्ता ज्या वेळेला राजकीय चळवळीमध्ये येतो, राजकीय चळवळीमधून त्याला जर आमदारकी, खासदारकी, कॅबिनेट, राज्यमंत्री, एखादं महामंडळ जरी मिळालं ना, तरी तो सामाजिक चळवळीचंच भान ठेवतो. त्याचं सर्वात चांगलं उदाहरण सन्माननीय स्वर्गीय गोखले साहेब आहेत. गोखले साहेबांना लाल दिव्याची गाडी मिळाली होती. गोखले साहेबांनी कधीच माज दाखवला नाही त्या लाल दिव्याच्या गाडीचा. कुठल्याही मातंग समाजाच्या दारात जाऊन चटणी भाकर खाणारा आज माझा नेता, राजकारणामध्ये राहून राज्यमंत्र्याचा दर्जा मिळाला, समाजकारणामधून मोठा झालेला हा नेता, पण कधीच त्यांच्या डोक्यात हवा गेली नाही त्या राज्यमंत्र्याची. म्हणून मी म्हणतो की चळवळीमधला एखादा कार्यकर्ता जर मोठा होत असेल, त्याला समाजानं भरभरून मदत करा, त्याला जी लागेल ती मदत करा, परंतु त्याचा खर्चीकर करण्याचा प्रयत्न करू नका. आपण ह्या मुंबईमधले स्थलांतरित नागरिक आहोत, सगळी बाहेरचे आहेत. जवळजवळ 90% मातंग समाज हा बाहेरून आलेला आहे. मराठवाडा असेल, विदर्भ असेल, खानदेश असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल. त्यामुळे आपण एक भान ठेवायचं की माझा इकडला कुठलाही समाज बांधव आहे तो माझा आहे. तो माझ्यासारखा 200, 500, 400, 1000 किलोमीटरवरून आलेला माझा बांधव आहे. त्याच्यावर अन्याय अत्याचार होत असेल, त्याच्यावर खोट्या केसेस होत असतील तर त्याला मदत करा. त्याचं खर्चीकरण करायचा बिलकुल प्रयत्न करू नका आणि त्या खोट्या केसेसला स्वतः मदत होईल असं बिलकुल वागू नका. हे ना, मी बघितलंय राजेश तो करत होता. खोटं स्टेटमेंट देऊ नका. तर तुम्हाला काय वाटणार नाही, तुम्ही एक वेळेला खोटं करा, पण खोटं केल्यामुळं चळवळीचा एक कार्यकर्ता संपून जातो आणि चळवळीचा एक कार्यकर्ता घडायला शतकं लागतात. 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष, त्यावेळेला एक कार्यकर्ता घडतो. त्यामुळे आपण आपल्या कार्यकर्त्याची सांभाळून घ्या, त्याला मदत करा, त्याचं खर्चीकरण करण्याचा बिलकुल प्रयत्न करू नका. मित्रांनो, सामाजिक चळवळीमध्ये उभा राहा. बाबासाहेबांचं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे हे वाक्याला आठवा. शिका, संघटित आणि संघर्ष करा, हे बघा. आणि आज ह्या वरळ गावामध्ये राजेशनं मला माझ्या सर्व जोडीदारांना बोलवल्याबद्दल मी राजेश आणि किसन चव्हाण साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. बराच वेळ बोलल्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि माझं 2 शब्द संपवतो. जय लोहजी, जय भीम.